कोणाचा मेसेज आलाय? हॅपी अॅनिव्हर्सरी. आज आमची अॅनिव्हर्सरी आहे. पूर्वा. हा आली. ए पूर्वा. काय? अगं ते हो माहितीये, तुमचा मोबाईल आणि रुमाल. आलेच मी घेऊन. आण बर, लवकर आण. हे घ्या. बरं मी काय म्हणते, अजून काय विसरले नाही का तुम्ही? अजून अरे हा आठवलं. माझं पॉकेट आण ना. अगं आण. हा घेऊन येते. मी बाहेर थांबतो, ये लवकर. हा ह्यांच्या तर लक्षात सुद्धा नाहीये आपली अॅनिव्हर्सरी. हे घ्या पॉकेट. झालं एवढंच? हा घेतलं ना सगळं. आता काय विसरले नाही का तुम्ही? अजून नाही नाही, काय नाही विसरलो आता. बरं मी काय म्हणते, आज जरा चांगले कपडे घालायचे होते ना नवीन. आज काय सण आहे का? हा नवीन कपडे कशाला? हे बघ आमच्या ऑफिस मध्ये ना जमतं एवढं, त्याला काही नाही. बरं आज लवकर येताल का घरी? आता रोजच येतो मी घरी लवकर, आज पण येतो. चल येऊ का मग? हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. काळजी घ्या. हो येतो लवकर. आज आपण हॉटेलला जेवण करायला जाऊ. हा चालेल. चल येऊ का? हा. नमस्कार साहेब. नमस्कार. हॅपी अॅनिव्हर्सरी. धन्यवाद. बरं झालं सकाळी मेसेज केलता मला, नाहीतर माझ्या लक्षात पण नव्हतं. वा, अरे 2च वर्ष लग्नाला झालेत आणि तू अॅनिव्हर्सरी विसरायला लागला. हा ना राव, लक्षातच राहत नाही माझ्या. विसर भोळा झालाय तू. आणि काय रे, हा अॅनिव्हर्सरी आज, एखादा आज ऑफिसला सुट्टी घेतोय, कामाला जात नाही तर निघाला. अरे काय साहेब, एवढा पैसा ठेवायचा कुठं कमवून? आता करावंच लागल ना. लहानपणी वडील गेले, कुणी नातेवाईक पण नाही. या जगामध्ये फक्त बायको आणि आई आहे. आता त्यांच्यासाठी धावपळ करावं लागल ना. त्यांना सुखी ठेवायचंय मला, आणि आयुष्यात खूप मोठं व्हायचंय. हो मोठा. अरे नाहीतरी आपल्या सगळ्यांमध्ये तूच जास्त शिकला. तुझं तरी चांगलं होऊ दे. हा बरं चालते, जावा. बाकी बरं चाललंय ना? बरं आहे बरं का, पण डोकं लयच दुखतंय सध्याला. अरे डोकेदुखी सगळ्यांच्याच मागं असती. संसार चालू झाला आता. हा चांगल्या डॉक्टरला दाखवून दे. किती दिवस गोळ्या खात बसतो? बरं बरं दाखवतो. हा हा. चल येऊ मग. हा शुभेच्छा. आणि संध्याकाळी पार्टीचं बघा तेवढं. बरं बरं बघू. नाहीतर जाताल नवरा बायको दोघंच हॉटेलमध्ये. चल भेटू मग. हा हा. हे घ्या पाणी. नको मला. का हो, काय झालं? काय नाही. भांडण वगैरे झाले का कामात? अगं नाही ना, तुला सांगितलं ना काय नाही झालं म्हणून. बरं तुम्ही म्हटले होते ना सकाळी की आज आपल्याला जायचंय म्हणून हॉटेलमध्ये. नको जायला, कॅन्सल करू आपण. नको असं का करताय? चला ना. अगं तुला सांगितलं ना नको म्हणून. एकदा सांगितलेलं कळत नाही का? 17 वेळेस काय तेच.
मग मित्रा, काय तू एकटा विचार करत बसतोय, स्वतः हरवलेला असतोय, चाललंय काय तुझं? हा, काय नाही, आपलं असंच. काही नाही नाही. अरे आपण एकतर कामाच्या दगदगीमुळे आता भेटायचं कमी झालोय. एवढे लहानपणीचे मित्र 4-5 दिवसात नाही एकदा भेटलो तरी तो आपला कुठेतरी बघत बसतोय, एकटाच विचार करतोय. हा, अरे तसं काही नाही, आपलं कामाचा लोड, बाकी काही नाही. कामाचा लोड. काय माहितीये का, संसाराची घरच्यांची काळजी असावी माणसाला, पण एवढं नाही की मित्राला पण विसरून जायचं. तुझं काहीतरी चाललंय बरं का मनातल्या मनात. अरे बायकोचे आणि माझे थोडे भांडणं झालते 2-3 वेळेस. तोच विचार करत होतो. म्हणजे ते झालंय का? हा, ती नाराज पण आहे थोडी माझ्यावर ना. अरे ते चालूच राहतं, भांडणाशिवाय संसार नसतो. हा, अरे आमची पण नाही का होत आता भांडणं, पण जास्त मनावर नसतं घ्यायचं. अरे ती सुखी संसाराचं पहिलं लक्षण म्हणजे भांडण. भांडण झाल्याशिवाय संसाराला मजाच नाही. हा, मी आहे ना, तू काय काळजी करतो? अरे तुझं ते डॉक्टरकडे गेलं होतं, काय म्हणले डॉक्टर? नॉर्मली म्हटले, एवढं काही नाही, आपलं कामाचा लोड असतो ना मला, त्यामुळं डोकं दुखतं म्हणे डॉक्टर. तो डॉक्टर नेमका माणसाचाच आहे ना का गुरांचा आहे? अरे त्याला म्हणावं, इतके दिवस डोकं दुखतंय, गोळ्या खातोय, काहीतरी इलाज कर ना. चांगल्या डॉक्टरकडे बघ. बघू. असं डोकं नाही दुखलं पाहिजे सारखं सारखं. होत असतं, एवढं काही त्यात आता. ते हा, चष्मा चष्मा लागला म्हणे डॉक्टर तुम्हाला, त्याच्यामुळे डोकं दुखतंय माझं, बाकी काही नाही. मग हे आधी सांगायचं आणि मग सांगायचं ना बाकीचं. मी म्हणलं काय मोठा आजार झाला काय? नाही नाही. खरंच तो आहे ना विसरबोळा झालाय. बरं ते जाऊ दे. मग काय भांडायला कोण सरस आहे, तू का वहिनी? कधी माझ्याकडून चुकी होती, कधी ती भांडते माझ्यासोबत. चालूच राहायचं. पण असं नाही ना रुसून बसतंय 2-2, 3-3 दिवस, की आता बोलायचंच बंद झालंय? थोडं तसंच झालंय बरं का, ती बोलतच नाही माझ्यासोबत. तू आहे ना आघाव आहे आघाव, काहीतरी बोलला असेल उलट सुलट जास्त. अरे एवढी चांगली बायको भेटलीये आणि तू असं उलट पालट बोलतो तिला, तिच्याशी भांडतो. काय करू मग आता नेमकं? आता ते मीच सांगायचं काय? अरे जायचं, समजूत काढायची. तू आहे ना निवळ माठ्या राहिलाय, माठ्या. पुस्तकात हुशारी, बाकीच्या कामात नाही. पण तिनं ऐकलं पण पाहिजे ना माझं. आता भांडणच तेवढे झालेत. अरे तुम्ही भांडणं करताय का कुस्त्या करताय? म्हणजे एवढ्या पातळीवर भांडणं, पण ऐकत नाही, बोलत नाही. काय खरं नाही तुझं. मग आता काय करायचं? तूच सांग ना आता. हा, हे मला माहितीच होतं. तुझं काय गुतोडा करायचा तो तू करून ठेवणार आणि दरवेळी मला बोलावणार. शाळेपासून लग्नापर्यंत तीच गोष्ट आहे, आणि आता लग्न झाल्यावर पण तेच करायचं काय? चला, माहितीये वहिनी माझं ऐकणार आहे ना. येतो ना तू मग. चल मी सांगतो समजून, काळजी कशाला करतो, मी आहे ना भावा. चल. चल. द्या आवाज का तो पण मीच देऊ? पूर्वा, म्हणजे तुम्ही बोला. बोला म्हणजे आम्हालाच बोलायला लावायचं का आता? काय पूर्वा, तुम्ही आता लहान राहिलाय का? हा, ओ भाऊजी, लहान राहिलंय का म्हणजे काय? हा, मला सांगा, रोज जर अशी घरात किरकिर होत असेल तर काय करावं माणसानी? सांगा मला तुम्हीच. अहो, हा माणूस रोज माझ्या भोवती किरकिर करतो. हा, माझे नुसत्या काहीतरी चुक्या काढतो, नुसतं उलट पालट बोलतो. आपण निदान निदान चांगल्या गोष्टी बोलतोच ना, ते आहेच नाही या माणसाच्या गोडवा तोंडातच नाहीये. अहो पण सांभाळून घ्यायचं तुम्ही त्याला. आणि मला सांगा, कुठला संसार बिन भांडणाचा आहे असं सांगा बरं तुम्ही मला. अहो, मान्य आहे भाऊजी, कोणताच संसार बिना भांडणाचा नाहीये. पण अहो, संसारात दोघी बाजूने सेम समजून घेतलं पाहिजे ना. ते समजूनच घेत नाही. मी तरी किती समजून घेणार, मला तुम्ही सांगा ना. हे बघ, तू पण थोडं ऍडजस्ट करत जा ना. काय तू सारखा भांडतो रे, आणि चुका काय काढायच्यात? कोणताच माणूस परफेक्ट नसतो. तू तरी आहे का परफेक्ट?
पूर्वा, मी रागाच्या भरात बोललो असेल तुला. अगं कामाचा लोड असतो ना, त्यामुळं बोललो मी तुला. खरंच चुकलं बरं का माझं. हे असं बोलतात बरं का, परत हाय तेच करणार आहेत ते. अहो रोज किरकिर लावली माहितीये का, रोज काही एक शब्द गोड बोलत नाही माणूस. आता तुमच्यापाशी बोलतोय, नंतर परत हाय ते करणार आहेत ते. अगं मग ते चालूच राहतं पूर्वा. हे बघ, तू संसारातली बाई आहे ना, तू सांभाळून घेतलं पाहिजे. अगं हा आपल्या घरात पैसा आणण्यासाठी 4 गावं फिरतो, ऑफिसमध्ये जातो, कामाला जातो. सगळ्या जगाचं टेन्शन त्याला असतं तिथं. मग तुम्ही घरातलं घेतलं म्हणून काय झालं? अहो अख्ख्या जगाचं टेन्शन तुम्ही येऊन बायकोला देणार का? तिच्या डोक्यात काही टेन्शन नसतं का? तिला पण टेन्शन असतं ना. बरं आता तेच करायचं का? अरे आत्ताशी कुठं 2 वर्ष झाली तुमच्या लग्नाला आणि त्यात तुम्ही असे भांडत बसलाय. अहो भाऊजी, मला हे रोजच्या ह्याच्यानी ना वैताग आलाय पूर्ण. नको झालंय मला आता हे काहीच. अरे तू बोल ना बाबा काहीतरी, का मीच बोलू? अगं तुला बोललो ना, चुकलं माझं. आता नाही म्हणणार इथून पुढे. सॉरी. बघ आता सॉरी तरी म्हणतोय ना तो, सांभाळून घे ना थोडं. आणि तुम्ही आहे ना, एक सांगू का, असंच भांडत बसताल आता आणि मग म्हातारं झाल्यावर तुम्हाला वाटेल अरे तरुण पण आपलं भांडणातच गेलं. मग म्हातारपणी म्हणत बसतात पूर्वा आता चुकलं बरं का. अरे असं नका करत बसू. हा ठीक आहे भाऊजी. झाल्या असतील ना चुका, कोणाची चूक असू दे, चूक कोणाची हे बघण्यापेक्षा चूक विसरून गेलेलं जास्त महत्वाचं आहे. हा चालेल भाऊजी, बसा तुम्ही, मी येते, चहा ठेवते. बघ एवढं बडबड करतो, तिला त्रास देतो, तरी तिने विसरून गेली ना सगळं. अरे असंच राहायचं गोडी गुलाबीने. हा बर चल येऊ मी. चहा घेऊन जा ना. अरे हा चहा येतोय. पूर्वा, पूर्वा. काय हो? तुला कळत नाही का याच्यामध्ये लिक्विड टाकायला? अहो मग आता सध्या आहे ना, मग उद्या वगैरे टाकता येईल ना. अगं संपल ते 1 तासभरात. हा एवढी अक्कल नाही का तुला? अहो मी काम करत होती, विसरून गेले मी. तू काम करती, मी काय झोपा काढतो का? मी नाही काम करत. आता बाहेरचं काम मीच करू का, हे करू का घरातलं काम मीच? अहो पण मी कधी बोलले तुम्ही झोपा काढत होते? मी करते ना ते, घरात पण काम असतात अहो मला. मी काय बसून असते का बरं इथं? काय काम करते का तू? हा एका कामाकडे लक्ष नाही तुझं, चाललंय म्हणून चाललंय फक्त. माझं लक्ष नाही? अहो तुम्हाला का नाही कळत हो काय गोष्टी? का तुम्ही एवढी किरकिर करताय बरं घरात? ऐ तू नको शिकू मला कसं राहायचं ते. हा मी माझं बघतो, तू फक्त काम करत जा तुझे वेळेवर. अहो मग मी करतेच आहे ना, मी थोडंच तुम्हाला सांगितलंय करा म्हणून माझी कामं. मला उलट बोलती का तू? हा जास्त नको बोलू बर का. काय तुम्ही का असं करताय माझ्यासोबत? काय चुकतंय का माझ्याकडून? मला ते तरी सांगा तुम्ही. नाही नाही माझं चुकतंय, तुझ्या सोबत राहतोय मी. मला आहे ना वैताग आलाय पार तुझा. माझ्यासोबत राहताय म्हणजे? मला राहायचंच नाही तुझ्या सोबत. हा काय बोलताय तुम्ही? नाही राहायचंय, खरं तेच बोलतोय. अरे सुहास, काय झालं? का असं वागतो तू? हा किती दिवस झाले दोघांची छोट्या छोट्या गोष्टीहून भांडणं होतात. मी म्हंटल जाऊ दे, नवरा बायकोची भांडणे नको काय बोलायला, पण हे आता जास्त झाले बर का तुझं. माझं नाही झालं जास्त, हिच झालंय. हिला एक गोष्ट जमत नाही. अरे का तिच्या माग लागलंस तू? हा अरे बिचारी किती सगळं घरातलं काम करते, तुझ्या सगळ्या गोष्टींचं ती ध्यान ठेवते. हा आणि तू का चिडतो तिच्यावर? काय नाही करत, एक काम नाही जमत तिला. हा अशी कशी बायको बघून दिली मला? अरे असं काय करतो? ती चुकली तर तू सांभाळून घ्यायचं ना. आता नवरा बायकोने एकमेकांच्या चुका पदरात घालून घ्यायच्या. बाद झाला आता. हा लय सांभाळून घेतलं. मला आहे ना राहायचंच नाही सोबत, वेगळं व्हायचंय मला. काय? अहो असं का बोलताय तुम्ही माझ्यासोबत? भाऊजींनी तुम्हाला सकाळीच एवढं समजवलं होतं. हे बघ त्याचं नका सांगू मला. तो काय माप नाही का एखादा? हा त्याला काय करायचं आपल्या नवरा बायकोच्या भांडणात? त्याचं घरचं बघ म्हणा. आणि तुला सांगतो, मला तुझ्या सोबत राहायचं नाही आई, मला वेगळं व्हायचंय. अरे अगं ऐक ना सुहास, तू ना आली.
काय चाललंय काकू? हे मला तुमचं आहे ना एकदम आवडतं बरं का. हा मुलं संसाराला लागली तुम्ही मस्तपैकी आराम करताय आता. असंच निवांत राहिलं पाहिजे माणसानी. काकू काय झालं? अरे काय झालं म्हणून काय विचारतो? अरे सुहासची आणि तिची रोज भांडणं. अरे समजून समजून वैतागले अरे मी त्याला. अरे कारण नसताना शुल्लक गोष्टीला भांडतो तो. आणि आता तो गोष्ट घटस्फोटापर्यंत गेली. घटस्फोट? हम्म. अहो पण नवरा बायकोचीच भांडणं येत नाही काही एवढं मोठं युद्ध पेटलंय का? या दोघांना तुम्ही सांगितलं नाही का समजून? अरे मी लय समजून सांगितलं, पण त्याच्या डोक्यात काय चाललंय ना मला काहीच कळत नाही. अरे इतका सुखी संसार त्यांचा, पण का कुणाच ठाऊक कुणाची नजर लागली. सुहास नुसता वेड्यासारखं करतोय आणि तिला पण माहेरी पाठवले त्याने. माहेरी? म्हणजे हितपर्यंत भांडणं गेली का आता यांची? हा. काय करावं याचं? अहो मागच्या वेळी पण भांडणं झालती यांची, पण मी घरी आलतो, समजून सांगितलं व्यवस्थित, तरी सुद्धा ऐकायला तयार नाही. अहो यांना काय एवढं सोपं वाटलं का माहेरी निघून जाणं, घटस्फोट घेणं? आता सुरुवातीला काय नाही, रागाच्या भरात घेतो निर्णय माणूस, नंतर आयुष्यभर पश्चाताप करायला लागतो. कुठे सुहास? कुठे सुहास? गेले गावात. बरं ऐक ना, तू त्याला गोडीत विचार, त्याच्या मनात काय चाललंय, डोक्यात काय चाललंय, काहीतरी तुला सांगन. मला तो काहीच सांगत नाही. मला तर वेळ लागायची वेळ आली बघ. दोघांच्या भांडणात ना मी त्यांना काही बोलू पण शकत नाही. अरे काकू तुम्ही शांत व्हा आणि जास्त विचार करू नका. अहो नवरा बायकोचीच भांडणे, काहीतरी कुठंतरी चुकतंय. मी सुहासची गावातच गाठ घेतो आणि पहिलं त्याच्याशी विषय क्लिअर करतो. काय असेल ना ते उघड आणि स्पष्ट सांगा बोलतो. आणि जर वेळ पडली ना तर पूर्वाच्या माहेरी जाऊन पण बोलतो आम्ही. चालेल. तुम्ही काय काळजी करू नका. अहो शेवटी नवरा बायकोची भांडणे 1 दिवस 2 दिवस 5 दिवस 10 दिवसाच्या पुढे टिकणार आहेत का? माहेरी गेली असली तरी आपण त्यांना तिकडनं घेऊन येऊ. पण मी पहिलं सुहासला जाऊन विचारतो काय चाललंय ते. चालते. काय भांडणं यांची आणि त्रास घरच्यांना. येतो मी. ठीक आहे. अरे सचिन, काय चालवली तू? म्हणजे तुला सगळं माहितीये. काय नाटकं चालली तुझी? आता घरनं चालू आहे तुझ्या मी. कुठं काय? कुठं काय? पूर्वा कुठे? माहेरी गेली. हा, आई भेटली होती आता. घरी होती बिचारी एकटी. तुमच्या दोघांच्या भांडणात तिचं झालंय कुठं ना. बसली होती डोक्याला हात लावून. सगळं सांगितलंय तिने मला. अरे तुला थोडीफार तरी अक्कल आहे की नाही रे? काय झालं आता? हा, तुला तर माहिती आहे आमच्या सारखे भांडणं व्हायची. त्याच्यामुळे मी ठरवलं घटस्फोट घ्यायचा. भांडणं तुमच्यात व्हायची पण सुरुवात तू करायचा. आणि तू सगळी बडबड केलेली आहे, भांडणं उकरून काढली. आईने सांगितलं मला सगळं. आता झालं ते झालं. हा, तारीख पण जवळ येईल आता घटस्फोटाची. झालं ते झालं. तारीख जवळ म्हणजे काय? काय निर्णय झालाय काय तुमचा? अरे मूर्खासारखं बोलू नको. आता कुठं 2-3 वर्ष नाही झाले लग्नाला तुमच्या, तोपर्यंत घटस्फोट. काय करायचं रे घरच्यांनी? अरे आई एकटी आहे, वडील नाहीत. तुमच्या भांडणात निदान तिचा तरी विचार करा, काय होईल तिचं. आणि काय रे, एवढी चांगली मुलगी आहे ना ती पूर्वा, त्या बिचारीची काय चूक आहे? तिने कसं आयुष्य काढायचं? तुझ्या एका चुकीमुळे ना 1 नाही 2 घरं उद्ध्वस्त होतील. माझं ऐक, आपण जाऊ तिच्याकडं आणि तिला घेऊन येऊ आजच्या आज माघारी. नको तसं नको करायला. आता तू घरच्यांना भीतोय का तिच्या? तिचे सासरे मी चांगले ओळखतो. मी समजावून सांगतो त्यांना. हे बघ, भांडणं सगळीकडेच होत असतात. ऐक, आपण आजच्या आज माघारी घेऊन येऊ. अरे पुढचा विचार करून बोलतोय मी. हे सचिन, तुला काय वाटतं मला समजत नाही का? अरे पुढचा विचार करूनच हे मी पाऊल उचललंय. म्हणजे? अरे माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
तू ज्या दिवशी भेटला होता ना मला, त्या दिवशी मी डॉक्टरकडे गेलतो आणि डॉक्टरनी सांगितलं तुम्हाला ब्रेन ट्युमर आहे म्हणून. आणि माझ्याकडे लय दिवस नाही येत, त्यामुळं माझ्या बायकोचं वाटोळ होईल, तिच्या आयुष्याचं काय, म्हणून हा मी घटस्फोटात निर्णय घेतला. अरे तिचं वय नाही अजून, कमीत कमी घटस्फोटानंतर तिचं दुसरीकडे लग्न तरी होईल. लय प्रेम आहे तिचं माझ्यावर आणि माझं पण तिच्यावर. मला किती त्रास होतोय ना हे मला माहिती आहे. कधी आलात? आत्ता चालूय. अरे वा, लयच घाई झाली वाटतं. अगं असं काय झालं बोलायला? हे बघ, आपलं पटत नव्हतं ना, आपल्यासारखे भांडणं व्हायचे, त्यामुळेच मी निर्णय घेतला ना. हो हो, तुम्ही एकदम योग्य निर्णय घेतलाय. मी कुठं काय बोलले? अगं नीट बोल ना, असं काय बोलती? नीट बोल. अहो, बोलण्यासारखं आता राहिलंच काय तेव्हा नीट बोलायला? सगळं संपलंय आता, काही नाही राहिले. हे बघ, चिडचिड करू नको बरं तू. हा, हे बघ, काळजी घेत जा तू. काळजी घेत जा. हा, आता घेईन ना मी, माझीच काळजी घेईन. कारण की आता कसं, बिन नवऱ्याची बायको झालीये ना मी, सगळं मला माझ्या एकट्यालाच करावं लागणार आहे. कोण लक्ष देणार आहे तेव्हा माझ्याकडं? हे बघ, सॉरी बरं का खरंच, पण मला जे योग्य वाटलं मी ते केलं. योग्य निर्णय आहे आणि ह्यात मी पण खुश आहे. चल जाऊ आपण मग. चला. भाऊजी तुम्ही? पूर्वा, अगं सहज आलो होतो या गावात, थोडं काम होतं, पण मला वाटलं नाही तू अचानक भेटशील म्हणून. अच्छा, कसे आहेत? मस्त. तू कशी आहे? बरीच आहे. पूर्वा, झालं ते खूप वाईट झालं, पण त्या गोष्टी आता परत उगाळून काढत बसू नको. काय वाईट नाही झालं भाऊजी, जे झालं ना ते खूप चांगलं झालं. अहो, अशा माणसासोबत कोण संसार करणार आहे सांगा बरं मला. हो, हा माणूस मला बिना चुकीचं मला शिक्षा द्यायचा, हो नको नको ते बोलायचा, मला घरात राहू की नको हे कळत नव्हतं कधी. हो, कधी त्यांनी माझा विचार नाही केला, नुसतं निस्वार्थी होता तो, फक्त स्वतःचा विचार करणार, दुसऱ्यांचं त्याला काही घेणं देणं नव्हतं. भाऊजी तुम्हाला सांगते, मी त्यांना इतकी समजून घ्यायचे, पण त्यांनी मला कधीच नाही समजून घेतलं. आणि मला तर वाटतंय 100% त्यांचं बाहेर लपडा असेल, नाहीतर त्यांनी असं माझ्यासोबत केलंच नसतं. हे बघ पूर्वा, असं बोलू नको. अगं कितीतरी वेळा आपल्याला खरी परिस्थिती माहिती नसती, त्यामुळं आपण समोरच्याला दोषी धरतो, पण दोष तुमच्या दोघांचा नाही, परिस्थितीच तुमच्या दोघांच्या हाताबाहेरची. अहो, परिस्थितीचा दोष नाहीये भाऊजी, दोष तर ह्या माणसाचा आहे. हो, हा माणूस असा आहे ना, तुम्हाला नाही सांगू शकत भाऊजी मी काहीच. अहो, मला तर वाटतंय ना, ह्यांनी सरळ ना मला हुंड्यासाठी मला असं त्रास द्यायला लागलाय, मला माहिती आहे ते. आणि बरं झालं हा मला डिवोर्स देतोय ना, मी त्यातच खूप खुश आहे माहितीये का. असं त्रासातून तरी मी बाहेर पडले हो भाऊजी. हे बघ पूर्वा, तोंडाला येईल ते बोलू नको. शेवटी खरी परिस्थिती तुला नाही माहिती, काय झालंय काय नाही, आणि मला पण ते सांगता येत नाही, म्हणून मी गप्प बसलोय. म्हणजे त्या सुहासला दोष द्यायचं बंद कर. तुला माहितीये त्यांनी असं का केलंय? का केलंय? उलट मी तर म्हणतोय, त्यांनी जे केलंय ना ते करण्याची हिंमत कोणाच्यात नाहीये, कदाचित माझ्यात सुद्धा नसेल. एवढा मोठा आहे ना माझा मित्र मनानी, तुला सांगणार नव्हतं मी, पण नाही ते आरोप करायला लागली ना तू, म्हणून सांगतोय मी. म्हणजे मला काही समजत नाही, काय बोलताय तुम्ही? स्पष्ट बोला. त्यांनी हे सगळं तुझ्यासाठी केलंय,
माझ्यासाठी हा. माझ्यासाठी का केलं? का केलं म्हणजे त्याला ब्रेन ट्युमरचा त्रास आहे. काय? त्याचं डोकं सारखं दुखायचं ना, तो काही गोष्टी विसरायचा अधूनमधून. ही सगळी त्याचीच लक्षणं होती. आणि तू नवीन लग्न झाले, 2-3 वर्षाचं लग्न असतानाच तू विधवा होऊ नये, त्यामुळे त्यांनी हे सगळं केलं. कारण का तर लवकर घटस्फोट झाला, तू तरुण आहे, तुझं कदाचित परत लग्न होईल, चांगला संसार उभा राहील, म्हणून त्यांनी हे सगळं केलं. नाहीतर एवढा वाईट नाही माझा मित्र. अगं साधी मुंगी मारताना सुद्धा 10 वेळा विचार करणार तू असं कधी वागणार नाही. तुला पण सांगणार नव्हतं मी, पण नाही ते आरोप करायला लागली ना तू, त्यामुळं म्हणलं तुला खरी परिस्थिती कळली पाहिजे. लागले आरोप करायला माझ्या मित्रावर. सांग, तुझं तरी एवढं मोठं मन आहे का? त्याच्या जागी तू असती तर तू हे करू शकली असती का? जाऊ दे, कदाचित तुला पण समजलं नसेल. माझ्यासारखं तू पण त्यालाच दोषी धरला असशील, पण दोष त्याचा नाही ग. खरा दोष हा परिस्थितीचा आहे. भाऊजी, का हो, का तुम्ही असं केलं माझ्यासोबत? हे बघ, जे झालंय ते झालंय. आता आपले सारखे सारखे भांडणं होत होते, म्हणून हा निर्णय घेतला ना आपण. तुम्ही अजून सुद्धा माझ्याशी खोटं बोलताय. खरं बोला तुम्ही माझ्यासोबत. मला सचिन भाऊजींनी सगळं सांगितलंय. भेटले होते ते मला सकाळी आज. हे बघ पूर्वा, मी तुझाच विचार केला, म्हणून असा निर्णय घेतला. अगं, माझ्यामुळं तुझ्या आयुष्याचं कशाला वाटोळं करायचं? मला खूप त्रास होत होता. मी गेल्यानंतर तुझं कसं होईल म्हणून असं मला वागावं लागलं, माझी इच्छा नसतानी. हो, हा जर असलं म्हणून काय झालं हो? जर हा जर मला असला असता तर तुम्ही मला असं सोडून दिलं असतं का? हा, माझ्यासोबत असेच वागले असते का तुम्ही? सांगा ना मला. नाही, मग माझ्यासोबत असं का केलं तुम्ही? हो, मला खरंच नव्हतं माहिती हो तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता. खरं तर मीच चुकले. मी समजून घ्यायला पाहिजे होतं ना तुम्हाला. मी नाही घेतलं तुम्हाला समजून. माझं पण चुकलंच बरं का. हे बघ, माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर. तुमची चूक नाहीये, चूक माझी. आणि हो, आजार असून द्या, तो कधी ना कधी बरा होईल. आणि जरी नाही झालं ना, तर मी शेवटपर्यंत तुमची साथ नाही सोडणार. आणि तुम्ही पण नाही सोडायची माझी साथ. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय.